श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 73वा दशम स्कंध अक्रूर व्रजगमन। खरे तर हा जीव लोकमाये निबद्ध होऊन मी माझेच्या मोहजालात अडकून वातचक्रात अडकून फिरणाऱ्या वाळलेल्या पर्णाप्रमाणे फिरत आहे। तुमचे रूप जो ओळखतो तो नक्कीच या मायेचे दुस्तरत्व मोडून तुमच्या चरणी लीन होऊ शकतो। अक्रूराने भगवंतांची अशी स्तुती केली आणि मी शरणागत आहे, माझे रक्षण करा अशी विनंती केली। भगवंतांनी अक्रूराला पाण्यात आणि रथात दाखविलेले लीलाचरित्र आवरले आणि अक्रूर ते पाहून रथाकडे आला। रथावर आरूढ झाला आणि रथ मथुरेकडे निघाला। मथुरेत प्रवेश करताच कृष्ण बलराम अक्रूराला म्हणाले, काका तुम्ही आता घरी जा, आम्ही नगरावलोकन करीत येतो। अक्रूर कंसाला त्यांच्या कृष्ण बलरामांसह मथुरेत आगमनाची वार्ता सांगून घरी गेले। इकडे कृष्ण बलराम नगरात फिरू लागले। त्या नगरात स्फटिकांची गोपुरे, सोन्याची दारे, सोन्याचीच तोरणे, तांब्या पितळेची कोठारे, नगराच्या भोवते पाण्याने भरलेला मोठा खंदक, त्याला सहजपणे कुणी पार करून नगरात प्रवेश मिळवू शकत नव्हता। जागोजागी बाग बगीचे, उत्तम रस्ते, दीपमाळा असे उत्तम तऱ्हेने शृंगारलेले शहर पाहता पाहता ते राजमार्गावरून जाऊ लागले। त्यांना पाहण्यासाठी घरातील स्त्रिया लगबगीने आपापल्या गच्चीवर गेल्या, कुणी सौधात आल्या। त्यांची एवढी तारांबळ उडाली की कुणी जेवता जेवताच उष्टा हात घेऊन आले, कुणी नटून जाण्याच्या विचारात एकाच हातात बांगड्या घातल्या, कुणी एकाच कानात तानवडे घातली, कुणी एका डोळ्यात काजळ घालणेच विसरले, कुणी वस्त्रे उलटीच नेसली। कृष्ण रस्त्याने जाताना प्रत्येकाला दर्शन देत एखाद्या गजराजाप्रमाणे दमदार पावले टाकीत सर्वांनाच प्रसन्न करीत चालत होते। रस्त्यातून एक धोबी राजवाड्याकडे जात असलेला त्यांनी पाहिला। कृष्ण त्याला म्हणाले, अरे बघू ते कपडे। धोबी रागावला म्हणाला, अरे उद्दामांनो, ती राजवस्त्रे आहेत, शिपायांना कळाले तर ते तुम्हाला बंदी करतील। त्याच्या अशा भाषणाला विनोद म्हणून सोडले तरी तो पुन्हा पुन्हा त्यांची निंदा करू लागला। कृष्णाने हातानेच त्याचे शिरकमल अलग केले, ते कपडे घेऊन स्वतः घातले, बलराम दादांना दिले, इतर गोपांनाही दिले, उरलेली तेथेच टाकून पुढे निघाले। रस्त्यात सुदामाच्या घरी गेले, त्याने मनोभावे कृष्ण बलरामांची पूजा केली, सुंदर माळा त्यांच्या गळ्यात घातल्या। त्याच्यावर प्रसन्न होऊन श्रीकृष्णांनी त्याला इहपरत्री सौख्याचा वर दिला। तेथून ती दोघे पुढे निघाले। रस्त्यात त्यांना एक सुंदर तरुणी दिसली, ती सुगंधी उठण्याचा डब्बा घेऊन राजमहालाकडे जात होती। तिला अडवून कृष्ण म्हणाले, हे सुंदरी, ही उटी घेऊन कुठे निघालीस? ही उटी जर तू मला दिलीस तर लवकर तुझे कल्याण होईल। तिने फारसे आढेवेढे न घेता ते उठणे तिने दोघांनाही भरपूर लावले। त्या सुगंधाने प्रसन्न होऊन भगवंतांनी तिच्या पावलावर आपली पावले ठेवली व हाताने हनुवटी धरून वर उचलली। तोच तिचे कुबडे पण समाप्त झाले। ती पूर्वीच चेहऱ्याने सुंदरच होती, आता शरीराने आणि मनानेही सुंदर झाली। भगवंताच्या ह्या लीला मथुरेतील लोकांचे चित्त आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी होत्या। पुढे ते विचारीत धनुष्य यज्ञस्थळी आले। तिथे ते भले मोठे धनुष्य पूजा करून ठेवले होते। अनेक रक्षक त्याचे भोवती रक्षणार्थ उभे होते। त्यांच्या देखतच त्यांनी धनुष्याकडे जाण्यास विरोध केला तरी कृष्ण तिथे गेले व त्यांनी ते धनुष्य उचलून दोरी लावली। ती ओढताच ते धनुष्य मोडले। रक्षक अंगावर धावून आले तर त्या मोडक्या धनुष्यानेच त्यांना मारले। तेथून बाहेर पडून पुन्हा नगरीत दर्शन करीत निघाले। त्यांच्या नगरात घडलेल्या गोष्टी जेव्हा कंसाला कळाल्या तेव्हा त्याची झोप उडाली। त्याला वेगवेगळी अशुभ स्वप्ने पडू लागली, अनेक अपशकुन होऊ लागले। सकाळी उठल्याबरोबर त्याने आखाडा तयार ठेवण्यास सांगितले। स्वतः राजासनावर बसला। अवतीभोवती सगळे मांडलिक मंत्रीगण बसवले। चाणूर वगैरे पहलवान सज्ज होऊन आखाड्यात आले।